पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पीक हे प्रमुख पीक असताना याच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माणेगावमध्ये आपण आहोत. ते काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील सफरचंद हे पीक या ठिकाणी आपण पाहतोय. हे सफरचंद पीक या माणेगाव येथील अधिकराव माने यांनी हे पीक प्रथमच घेतलेलं आहे. आणि आपण खरं या ठिकाणचे सर्व भाग पाहिला तर हा डोंगरदऱ्यातील आहे. डोंगरदऱ्यामध्ये या सफरचंदाचं पीक या ठिकाणी आणलेलं आहे आणि जवळपास 45 अंशाहून अधिक तापमान असताना या ठिकाणची हे शेतीचा प्रयोग कसा आहे हे आता आपण अधिकराव माने यांच्याकडून जाणार. काय सांगाल, हा प्रयोग तुम्ही कसा केलेला आहे? 2 वर्षापूर्वी मला वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार ज्यावेळी दिला त्यावेळी कलेक्टर ऑफिस मध्ये आमचा सत्कार झाला आणि त्यावेळी तिथं मला प्रेरणा मिळाली. मानचे एक शेतकरी जालिंदर धडस त्यांनी हा पहिला प्रयोग केला आणि यशस्वी तिथं पाहायला मिळाला. आणि ती प्रेरणा घेऊन मी नंतर त्यांची बाग बघून आलो आणि 14 गुंठे रानामध्ये सफरचंद लावायचा निर्णय घेतला. आणि रोपं लावायची म्हणून लावायची नाही असा निर्णय पहिलाच मी ठरवला आणि 10 बाय 8 वरती संपूर्ण 14 गुंठ्यावरती क्षेत्र आखून घेतलं आणि जेसीबीच्या मशीननं 3.5 फूट गहिरीचे 3 फूट खोलीचे खड्डे काढले. खड्डे काढून त्यामध्ये इथं माणेगाव मध्ये 1992 साली 30 पाझर तलाव बांधले आणि त्या पाझर तलावामध्ये गाळ प्रचंड साठला होता. आणि मग महाराष्ट्र शासन इतर शेतकऱ्यांची परवानगी घेऊन तिथून गाळ 42 टेलर गाळ उचलून जेसीबीनं आणला आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये एक डम्पिंग टेलर मध्ये 4 खड्डे आणून तो गाळ भरला. आणि मानच्या टाकेवाडीमध्ये जाऊन 2 वर्ष 2.5 वर्ष वयाची 250 रुपयाला एक रोप अशी 180 झाडं आणून 30 जुलैमध्ये आम्ही लावायचा निर्णय घेतला. तुम्ही जुलैमध्ये ही झाडं लावली. आता सध्या जो तुम्ही पीक घेतलेलं ते कोणत्या जातीचं आहे? आणि दुसरी गोष्ट, एवढे तापमान आहे, आपण हिमाचलमध्ये किंवा काश्मीरमध्ये थंड हवा असते आणि हे पीक या ठिकाणी येणं शक्य आहे का? आणि ते कशामुळे शक्य झालेलं आहे? तिथं आपल्या शास्त्रज्ञांनी हरमन 99 ही व्हरायटी आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी 5 जिल्ह्यांसाठी ही नवीन एक विकसित केलेली व्हरायटी आहे हरमन 99. ही 40, 42, 45 अंश तापमानात सुद्धा ही तग धरते. आणि हिमाचलला जी रोप जी सफरचंद तयार होतं ती वेगळी व्हरायटी आणि ही उष्ण तापमानात येणारी ही वेगळी व्हरायटी आहे हरमन 99. खरं तर असे प्रयोग करणं म्हणजे धाडसाचं काम आहे. पहिली गोष्ट, हा शेतकरी नवीन प्रयोग करायचा म्हटलं की भीतो. ऊस हे आपल्या इथलं पीक महत्वाचं आहे किंवा सगळेच शेतकरी करतात. हे पीक केल्यामुळे तुम्हाला काय फायदा, ह्या झाडांची किती लाईफ आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल? या झाडांचे जर व्यवस्थित संगोपन जर केलं, खत व्यवस्थापन, कीड रोग संरक्षण जर केलं आणि छाटणी वेळच्या वेळी केली तर ह्या झाडाचं लाईफ आहे 40 वर्ष. आणि हे झाड सर्वसाधारण आज आपल्याकडे 22 ते 23 महिन्याचं आता ही त्याचं वय झालेलं आहे. तर याला 20 महिन्यानंतरच फुलधारणा व्हायला सुरुवात झाली आणि त्या फुलातून आता फळात रूपांतर झाले. आणि ज्यावेळी ह्या झाडाचं वय 5 वर्षाचं होईल त्यावेळी सर्वसाधारण एका झाडापासून 50 किलो पर्यंत फळ मिळतील. त्यानंतर जसा त्या झाडाचा ग्रोथ वाढत जाईल, झाडामध्ये ताकद येत जाईल, ब्रँचेस वाढतील, तसं 10 वर्षापर्यंत 80, 90, 100 किलो पर्यंत सुद्धा फळधारणा होणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही ही 40 वर्षापर्यंत याचं फळ घेऊ शकता, त्याच्याकडनं पैसे तुम्हाला आर्थिक उत्पन्न मिळू शकतं. खरं तर तुमचं शिक्षण काय आणि तुम्हाला हे प्रयोग करायला कधीपासून आवडतंय? माझं शिक्षण, मी 7वी पास आहे. 8वीच्या वर्गात 3 महिने गेलो आणि घरच्या समस्येसाठी शाळेत नंतर गेलो नाही. आणि मी 90-92 पासून शेतीला सुरुवात केली. आणि 90-92च्या काळ फार कठीण होता. त्यावेळी पाणी व्यवस्थापन नव्हतं, अल्पसं पाणी, नवीन करण्यासाठी आर्थिक विवंचना. आणि त्यातून मग ऊस शेती करत गेलो, परत पेरूची बाग केली आणि हे करत सर्व अनेक प्रयोग केले. आजपर्यंत मला महाराष्ट्र शासन अन्य संस्थांच्या माध्यमातून 39 पुरस्कार मिळाले. आता कालचा
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार मिळाला. आणि हे सर्व करत असताना भागातले शेतकरी हे बघायला येतात आणि हे बघत करत असताना ही संकल्पना मला सुचली की सफरचंद हिमाचलला जे येणारे व्हरायटी वेगळे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी ही वेगळी व्हरायटी आहे. तर त्याचे प्लॉट जाऊन मी बघितला आणि त्या प्रेरणेतनं ही बाग आता 14 गुंठ्यात 180 झाडं तयार केलेलं आहे. आता खरं तर यांनी हे बाग तयार केले आहे, यांचे चिरंजीव सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, वडिलांचे हे वेगवेगळे प्रयोग आहेत, नवीन प्रयोग होत आहेत या ठिकाणी शेती सोडून, ऊस सोडून, तर तुम्हाला हे प्रयोग आवडत आहेत किंवा तुम्हाला काय वाटतंय? खरं म्हणजे आमची तिसरी पिढी हा शेतीमध्ये काम करते आणि प्रामाणिकपणा, कष्ट आणि नेहमी नवीन गोष्टीचा ध्यास आणि त्याच्यातून उत्पन्न मिळेलच किंवा पुरस्कार मिळतील ही नंतरची गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट पीक उभं करताना त्याला प्रॉपर त्या पिकासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याचं संगोपन चांगलं करायचं आणि त्याच्यातून भरघोस उत्पन्न घ्यायचं, हे आमचं टार्गेट असतंय. आणि वडिलांचं नवीन नवीन प्रयोग करण्याचं जे ध्यास आहे, ती नाळ आम्हाला लहानपणापासून जोडलेली आहे आणि तोच वारसा आम्ही आता इथून पुढे जपणार आहे आणि जोपासणार आहे. खरं तर या ठिकाणी पूर्णपणे आता आम्ही बघतोय की डोंगराच्या भागामध्ये ही शेती आहे, शेजारी कोणत्याही शेतामध्ये पिकं दिसणार बरोबर. आणि या ठिकाणी ही धाडशी पाऊल ठरतंय असं वाटतं का तुम्हाला? आणि कशा पद्धतीने पाण्याची तुम्हाला गरज लागते आणि काय व्यवस्था केली? बरोबर. मी मगाशीच म्हणल्याप्रमाणे 1950 सालच्या काळातली, म्हणजे माझ्या पंजोबांच्या काळातली विहीर आमची या डोंगर भागात आहे इथल्या शेतीमध्ये. त्याचबरोबर वडिलांनी 3 बोर मारलेले आहेत. मग त्या 3 बोरचं पाणी आम्ही त्या विहिरीमध्ये एकत्र केलेलं आहे. विहिरीतला काय जो जिव्हाळ असेल त्याचं पाणी असं मिळून या 4-5 ठिकाणचं स्त्रोत पाण्याचं एकत्र करून आम्ही त्या बागेला ठिबक सिंचन केलेलं आहे. आणि साधारण 2 दिवसाआडानं 2 तास पाणी आम्ही या बागेला देतो. एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा इथं हिरवीगार बाग आहे, याचं खरं गमक आहे ठिबक सिंचन. आणि युवा पिढीनी, म्हणजे हा पाटण तालुका डोंगराळच आहे, उपजीविकेसाठी लोक मुंबईला जातात. माझं मत आहे पारंपरिक पिकं करावीच माणसांनी, पण त्याच्यासोबत एक आधुनिकची कास प्रत्येकानं, युवा शेतकऱ्यानं धरायला पाहिजे. नवीन नवीन फळ पिकं, चांगली नगदी उत्पन्न देणारी पिकं एक प्रयोग म्हणून करायला पाहिजेत आणि त्याला तन मन धन अर्पण काम करायला पाहिजे. हे आपल्या सोबत होते माने कुटुंबीय. या पिता पुत्रांनी अक्षरशः या ठिकाणी डोंगरामध्ये हे सफरचंदाचं पीक या ठिकाणी घेतलेलं आहे आणि यशस्वी ही पिकं आता येत आहेत. आणि हा प्रयोग पाहण्यासाठी खरं तर अनेक शेतकरी येत आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रात डोंगरात आणि 40 अंशापेक्षा जास्त तापमानात सुद्धा सफरचंद येतं, हे या पितापुत्रांनी दाखवत यशस्वी सफरचंदाची शेती केल्याचं पाहायला मिळतंय. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.